गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमा हा सण भारतातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे। हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो। गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा सण भारतातील संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंना त्यांच्या शिष्यांनी सन्मानित करण्याचा असतो, ज्यांनी त्यांना ज्ञान, मार्गदर्शन आणि आत्मविकासाच्या मार्गावर नेले आहे। आता आपण गुरुपौर्णिमेची कथा बघूया। गुरुपौर्णिमेशी संबंधित अनेक कथा आहेत, पण सर्वात प्रसिद्ध कथा भगवान वेदव्यास आणि त्यांच्या शिष्याची आहे। भगवान वेदव्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते। त्यांनी महाभारत, वेद, पुराणे आणि अनेक इतर धार्मिक ग्रंथ लिहिले। एकदा भगवान वेदव्यास जंगलात ध्यान करत असताना त्यांना एका शिकारीने त्रास दिला। शिकारीने भगवान वेदव्यासांना एका क्रूर सिंहाला मारण्यासाठी पाठवले। सिंहाला मारल्यानंतर भगवान वेदव्यास शिकारीकडे परत आले। तेव्हा त्यांना समजले की शिकारी हा खरं तर एक ऋषीपुत्र होता, ज्याने आपल्या गुरुचा अपमान केला होता। भगवान वेदव्यासांना ऋषीपुत्रावर राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तो 700 वर्ष असुर बनेल। ऋषीपुत्रांनी आपली चूक लक्षात घेतली आणि भगवान वेदव्यासांची क्षमा मागितली। भगवान वेदव्यासांनी त्याला क्षमा केली आणि त्याला शापापासून मुक्ती दिली। या घटनेनंतर ऋषीपुत्राने भगवान वेदव्यासांना आपला गुरु मानले आणि त्याच्याकडून ज्ञान प्राप्त केले। ऋषीपुत्राला व्यास नावाने ओळखले जाऊ लागले आणि ते भगवान वेदव्यासाचे सर्वात प्रसिद्ध शिष्य बनले। आता आपण बघूया गुरुपौर्णिमेचे महत्त्व। ज्ञान आणि शिक्षणाचा आदर। गुरुपौर्णिमा हा ज्ञान आणि शिक्षणाचा आदर करण्याचा दिवस आहे। गुरु हे ज्ञानाचे दिव्य प्रकाश आहेत आणि ते आपल्याला अंधकारातून मार्गदर्शन करतात। या दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानतो आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतो। गुरु शिष्य परंपरेचा आदर। गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्य परंपरेचा आदर करण्याचा दिवस आहे। ही परंपरा अनेक शतकांपासून टिकून आहे आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे। या दिवशी आपण आपल्या गुरूंचे ऋण मानतो आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचे वचन देतो। आत्मसुधारणेचा प्रयत्न। गुरुपौर्णिमा हा आत्मसुधारणेचा प्रयत्न करण्याचा दिवस आहे। आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनात सुधारणा करण्याचा आणि चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो। समाजसेवेचा संदेश। गुरुपौर्णिमा हा समाजसेवेचा संदेश देणारा दिवस आहे। आपण आपल्या गुरूंच्या शिकवणीचे अनुसरण करून समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतो। गुरुपौर्णिमेची पूजा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्यांनी आपल्या गुरूंची पूजा करावी। त्यांच्या पायावर तुळशीपत्र ठेवावे आणि त्यांना गोडधोडाचे पदार्थ अर्पण करावे। गुरूंना वस्त्रे, फळे, फुलं आणि दक्षिणा अर्पण करून त्यांचा सन्मान करावा। या दिवशी शिष्यांनी गुरूंच्या चरणी वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्याची प्रार्थना करावी। गुरुपौर्णिमेचे उत्सव। गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध शैक्षणिक संस्था, गुरुकुल आणि आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या दिवशी शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात यशस्वी होण्याची शपथ घ्यावी। विविध शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनांमध्ये प्रवचने, कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। गुरुपौर्णिमेचे समाजातील योगदान। गुरुपौर्णिमा केवळ धार्मिक सण नसून याचा सामाजिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे। या सणामुळे गुरु शिष्य संबंध अधिक बळकट होतात। गुरूंनी दिलेल्या शिक्षणाने शिष्यांना आपले जीवन सुसंस्कृत, सुशिक्षित आणि संस्कारित करण्याची संधी मिळते। तसेच या सणामुळे समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित होते। गुरुपौर्णिमा हा सण समाजातील सर्व वर्गांच्या लोकांनी साजरा करावा। शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात प्रगती करावी। तसेच या सणामुळे शिक्षण संस्थांमध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि गुरुच्या भूमिकांची जाणीव होते। गुरुपौर्णिमेचे आधुनिक काळातील स्वरूप। आधुनिक काळात गुरुपौर्णिमेच्या सणाचे स्वरूप काहीसे बदलले आहे। आता विद्यार्थी केवळ गुरुच्या पायावर तुळशीपत्र ठेवत नाही, तर त्यांच्या गुरूंना विविध उपहार, कार्ड आणि आभारपत्रे देऊन सन्मानित करतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सण अधिक प्रसिद्ध झाला आहे। विद्यार्थी आपल्या गुरूंना ऑनलाईन सन्मानित करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानतात। यासोबतच काही संस्थांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शैक्षणिक कार्यशाळा, वेबिनार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। त्यामुळे या सणामुळे शिक्षणाचे महत्त्व आणि गुरूंच्या भूमिकेची जाणीव अधिक वाढली आहे। निष्कर्ष। गुरुपौर्णिमा हा सण भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। हा सण गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा आहे। शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात यशस्वी होण्याची शपथ घ्यावी। गुरुपौर्णिमा हा सण समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे। त्यामुळे या सणाचा योग्य सन्मान करून आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने प्रगती करूया। गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।
आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.